मी प्राध्यापक डॉक्टर गणेश हरिभाऊ घुगे, नारायणराव नागरी महाविद्यालय दुसरबीड. आज आपण BA प्रथम वर्षासाठी प्राचीन भारताच्या इतिहासाची वाङ्मयीन साधने बघणार आहोत. वाङ्मयीन साधने म्हणजे लिखित साधने होय. प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यास उपयोगी पडतात. वैदिक, बौद्ध, जैन, इतर ग्रंथ व परकीय प्रवासी या साहित्याच्या आधारे प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यास उपयोग होतो. वैदिक साहित्य हिंदू धर्माचा अभ्यास तसेच भारताचा इतिहास लिहिण्यासाठी वैदिक साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध झाले आहे. वैदिक साहित्यात भारतीय संस्कृती व सभ्यतेचा विश्वसनीय इतिहास उपलब्ध झाला आहे. आर्यांनी लिहिलेले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद हे 4 वेद आहेत. अथर्ववेद, ऋग्वेद हा ग्रंथ आर्यांचा आद्य ग्रंथ आहे. या ग्रंथातून आर्यांच्या राजकीय जीवनाच्या विषयी माहिती मिळते. ऋग्वेदात एकूण 10,552 ऋचा आहेत. यजुर्वेद या ग्रंथातून आर्याच्या धार्मिक जीवनाविषयीची माहिती मिळते. सामवेद या ग्रंथातून संगीत व धर्म या विधींचा अभ्यासाकरिता उपयोग होतो. अथर्ववेदामध्ये मंत्रतंत्र, जादूटोणा विषयीची माहिती मिळते. उपनिषद या ग्रंथामध्ये आध्यात्मिक प्रगतीचे वर्णन करण्यात आले आहे. त्यांची संख्या 108 आहे. 6 वेदांगे, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष यांची रचना करण्यात आलेली आहे. याशिवाय ब्राह्मण ग्रंथ, आरण्यकीय इत्यादी ग्रंथावरून आर्यकालीन भारताची माहिती मिळते. वैदिक साहित्य संस्कृत भाषेत होते. महाकाव्य रामायण व महाभारत या 2 महाकाव्यावरून भारताच्या सर्वांगीण परिस्थितीवर प्रकाश टाकता येतो. रामायणाची रचना वाल्मिकीने केली. रामायणात अयोध्येचा राजा राम यांच्या जीवनाविषयीचा वृत्तांत दिला आहे. महाभारत महाकाव्य व्यासाने लिहिले. या ग्रंथात कौरव पांडव या भाऊबंदकीतील संघर्षाचे चित्रण केले आहे. दोन्ही ग्रंथ संस्कृत भाषेत आहेत. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाविषयीची ऐतिहासिक माहिती दोन्ही महाकाव्यावरून मिळते. पुराणे प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. पुराणांची संख्या 18 असून 18 उपपुराणे आहेत. राजघराण्याच्या वंशावळी, राजकीय, सामाजिक परिस्थितीचे वर्णन पुराणामध्ये केले आहे. म्हणून वाङ्मयीन साधनामध्ये पुराणांचे महत्त्व आहे. विष्णू, मत्स्य, वायू, ब्रह्मांड इत्यादी पुराणामध्ये ऐतिहासिक माहिती मिळते. बौद्ध साहित्य ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे साधन आहे. या साहित्यावरून भारताचा इतिहास लिहिण्यास उपयोग होतो. विनयपिटक, सुत्तपिटक व आद्य धम्मपिटक हे पवित्र बौद्ध धर्मग्रंथ पाली भाषेत आहेत. त्यांना त्रिपिटके असे म्हणतात. या ग्रंथावरून बौद्धकालीन भारताविषयीची माहिती मिळते. दीपवंश व महावंश ह्या सिंहली भाषेतील ग्रंथावरून श्रीलंकेचा इतिहास ज्ञात होतो. जातक कथामध्ये गौतम बुद्धाच्या पुनर्जन्माविषयीची गोष्टीचा समावेश आहे. या कथावरून भारताचा इतिहास लिहिण्यास उपयोग होतो. थेरीगाथा, दिव्यवादन व इतर बौद्ध साहित्यावरून भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकता येतो. जैन साहित्य आचार्य हेमचंद्र यांनी परिशिष्ट पर्व हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावरून भारतीय इतिहासाविषयी बरीच माहिती मिळते. वर्धमान महावीराचा शिकवण, त्यांच्या संबंधी जातककथा भारताचा इतिहास लिहिण्यास उपयोगी पडतात. जैन साहित्यामुळे अशोकाचा नातू राजा संप्रती याविषयीही माहिती मिळते. इतर साहित्य प्राचीन काळात इतर ऐतिहासिक ग्रंथ विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. या ग्रंथाच्या आधारे प्राचीन भारताचा इतिहास लिहिणे सोयीचे झाले. कौटिल्याने अर्थशास्त्र नावाचा राजनीतीवर आधारित ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे मौर्य काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीची माहिती मिळते. विशाखा दत्ताचे मुद्राराक्षक हे नाटक चंद्रगुप्त मौर्य यांच्या जीवनाविषयी आधारित आहे. बाणभट्टाचे हर्षचरित्र ह्या ग्रंथात हर्षवर्धन संबंधी माहिती दिलेली आहे. कालिदासाचे मालविकाग्निमित्र नाटक अग्निमित्रावर आहे. रघुवंश
आणि भास ही महाकाव्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. कल्हणने राजत रंगिणी नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये काश्मीरचा विस्तृत इतिहास लिहून ठेवला आहे. इत्यादी साहित्यावरून प्राचीन भारताचा सविस्तर इतिहास लिहिण्यास उपयोग होतो. परकीय प्रवाशांची प्रवास वृत्ते. प्राचीन काळात भारताच्या वेगवेगळ्या भागात परकीय प्रवाशांनी भेटी दिल्या. भारतासंबंधीचे प्रवास वृत्त लिहून ठेवले. ग्रीक, रोम, चीन व अरब येथील प्रवासी भारतात येऊन गेले. ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिस याने सेल्युकस निकेटरचा राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारात बरेच दिवस थांबला. त्याने इंडिका या ग्रंथातून मौर्यकालीन परिस्थितीचे वर्णन केलेले आहे. ह्या ग्रंथात चंद्रगुप्त मौर्याविषयीच्या प्रशासनाची माहिती त्याने लिहून ठेवलेली आहे. मेगॅस्थेनिस, डायमेकस, डायनोसिस, एरियन इत्यादी ग्रीक प्रवासी भारतात येऊन गेले. रोमन प्रवासी टॉलेमीने भूगोल नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात भारताविषयीचे उल्लेख आहेत. चीनी प्रवासी भारतात येण्याचे मुख्य उद्देश बौद्ध स्थळांचे दर्शन घेणे व बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करणे होता. फाहियान, ह्युएनसांग, इसिंग, सुंगयुन हे प्रवासी भारतात येऊन गेले. फाहियान हा चीनी प्रवासी इसवी सनाच्या 5व्या शतकात भारतात आला. तो द्वितीय चंद्रगुप्ताच्या दरबारात राहिला. त्याने गुप्त घराण्याविषयीची माहिती लिहून ठेवली आहे. तो 12 वर्ष भारतात होता. चीनी प्रवासी ह्युएनसांग इसवी सन 629 ते इसवी सन 647 पर्यंत भारतात होता. तो भारतात सर्वात जास्त काळ थांबणारा प्रवासी होता. त्यामुळे त्याला यात्रेकरूंचा राजा असे म्हणतात. ह्युएनसांग हर्षवर्धनाच्या दरबारात बरेच वर्ष राहिला. त्याने बौद्ध स्थळांना भेटी दिल्या तसेच अनेक ग्रंथांचे वाचन केले. परत जाताना त्याने बुद्धाच्या 600 अनेक मूर्ती व 657 ग्रंथ सोबत नेले. ह्युएनसांगने सियुकी नावाचा ग्रंथ लिहून ठेवला. त्या ग्रंथामध्ये भारताविषयीची माहिती लिहून ठेवली आहे. इसिंग हा चीनी प्रवासी इसवी सनाच्या 7व्या शतकात भारतात येऊन गेला. त्यानंतर अरब प्रवासी भारतात आले. अल्बेरुनी याने तहकीक-ए-हिंद हा ग्रंथ लिहिला. त्याने भारताविषयीची माहिती लिहून ठेवली आहे. वरील पुरातत्वीय व वाङ्मयीन साधनाच्या आधारे भारताचा इतिहास लिहिला गेला आहे. थँक्यू.